हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता बघा मार्केटमध्ये खूप सारे गाजर येत आहेत। गाजरचा सीझन चालू आहे, तर म्हटलं चला आपण गाजर हलवा बनवूया आणि रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूया। तर आज मी स्वादिष्ट आणि दाणेदार असा गाजरचा हलवा बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि अशा प्रकारे सर्व गाजरांची साल काढून घ्यायची आणि अशा प्रकारे सर्व गाजर खिसून घ्यायचे। चला आता आपण गाजर हलवा बनवूया। त्यासाठी इथे मी काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहेत। इथे मी 2 चमचे वेलची पावडर घेतली आहे। या चमच्याने मी 2 चमचे वेलची पूड घेतली आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मावा। मावा ऑप्शनल आहे। इथे मी 100 ग्रॅम मावा घेतला आहे। मावा असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तूप आणि अर्धा लिटर दूध सुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साखर। या वाटीच्या मापाने मी 2 वाट्या साखर घेतली आहे 1 किलो गाजरचा हलवा बनवण्यासाठी। आता सगळ्यात अगोदर टोपामध्ये तूप टाकून घ्यायचं। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहे। आता आपले ड्रायफ्रूट्स छान फ्राय झालेत, आपण काढून घेऊया। आता याच टोपामध्ये मी आपण जे खिसलेलं गाजर होतं ते टाकणार आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये दूध टाकूया। इथे मी 1 किलो गाजर घेतले होते, त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यावरती मी 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहे। आता 10 मिनिटानंतर बघू शकता आपलं दूध आटलं आहे। आता आपण यामध्ये साखर टाकूया। आता साखर टाकल्यानंतर आपल्याला हे फास्ट गॅसवरती 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित मिक्स करत राहायचंय, कारण साखर टाकल्यामुळे साखरेचं पाणी सुटतं, ते पूर्ण आपल्याला ड्राय करायचं असतं। त्यामुळे 15 ते 20 मिनिटं लागतातच। आणि त्यानंतर आपण यामध्ये मावा टाकणार आहे। मी इथे 100 ग्रॅम मावा घेतला आहे। आता बघा तुम्ही म्हणाल एवढा वेळ लागतो, तर हो एवढा वेळ लागतो। आता आपण हा हलवा कुकरमध्ये सुद्धा करू शकतो, पण जी टोपात केल्यानंतर हलव्याला जी चव येते, टेस्ट येते ना, ती कुकरमध्ये बनवल्यानंतर तेवढा टेस्टी लागत नाही। त्यामुळे थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल। सब्र का फल मीठा होता है म्हणतात ना, तसंच आहे हे सुद्धा। आता हे पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत। बघू शकताय आपला हलवा किती छान झाला आहे। आणि लास्टला आपण वेलची पूड टाकणार आहे। इथे मी 2 चमचे वेलची पूड टाकली आहे। अशा प्रकारे इथे आपला स्वादिष्ट आणि दाणेदार असा गाजरचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।